कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा आजपासून 2 दिवस बंद राहणार। देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे आता पाणी पुरवठा बंद राहणार, तर पाणी टंचाई टाळण्यासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा होणार। राज्यात सायबर हल्ल्यातनं महत्त्वपूर्ण डेटा यावर हल्ला, तर मागील वर्षभरात 20 लाख या घटना। 5 वर्षात सायबर हल्ल्यात 76% वाढ। परभणी जिल्ह्यातील ऐतिहासिक गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम रखडलं। अतिक्रमण आणि घरांच्या मालकी हक्कामुळे काम रखडल्याची माहिती। राज्य सरकारनं 28 कोटी मंजूर करून सुद्धा काम रखडल्यामुळे भाविक नाराज। पुणे महानगरपालिकेला ठेवींवरील व्याजापोटी 201 कोटी 63 लाख मिळाले, तर 33% निधीच खर्च करण्याची परवानगी असल्यामुळे महानगरपालिकेनं निधी बँकेत ठेवला होता। पुण्यातील कोरेगाव पार्कात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद, तर कोरेगाव पार्कमध्ये 39.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान। मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडून आता प्रसाद पुजारीला अटक, तर शिवसेना नेते चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करून खंडणी मागितल्याप्रकरणी अटक। प्रसाद पुजारीला आज कोर्टात हजर करण्यात येणार। गोंदिया जिल्ह्यात लालपरीनं एका महिन्यात 4 कोटी 33 लाख 40 हजार रुपये कमावले, तर कर्मचाऱ्यांचं वेतन आणि इतर साहित्यांवर 3 कोटी 56 लाख 11 हजार रुपये खर्च। गोंदियात लालपरीला महिन्यामध्ये 77 लाखांचा नफा। पालघरमधील सूर झलकारी कातकरी महासंघ शिवसेना शिंदे गटात विलीन, तर शिवसेनेचे पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत झाला पदाधिकारी कार्यकर्त्यांचा प्रवेश।